तर आता आपण दोन प्रकारचे सेल बघितले, एक म्हणजे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. मग त्यानंतर आता आपण बघणार आहोत द ऑन द बेसिस ऑफ द डिपेंड ऑन द ऑर्गॅनिझम देर आर द 2 टाइप्स ऑफ सेल अगेन, दॅट इज द प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, तर प्रोकॅरियोटिक्स मध्ये आणि याच्यामध्ये दोघांमध्ये काय येतं, कॅरी ऑन येते. कॅरी ऑन, कॅरिऑन्स म्हणजे न्यूक्लियस. कॅरिऑन्सचा मिनिंग काय होतो, न्यूक्लियस. कॅरिऑन्सचा मिनिंग काय होतो, न्यूक्लियस. आता प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह. त्या जागी यू म्हणजे वेल डेव्हलप, यू म्हणजे वेल डेव्हलप. वेल डेव्हलप. मग प्रोकॅरियोटिक्स म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. द सेल प्रेझेंट्स इन द सेल प्रेझेंट्स प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इज नोन एज प्रोकॅरियोटिक सेल, व्हाईल द वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट इज कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल. म्हणजे असा सेल की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो वेल डेव्हलप नाही. प्रिमिटिव्ह म्हणजे की नॉट वेल डेव्हलप, नॉट वेल डेव्हलप, नॉट वेल डेव्हलप, दॅट इज नोन एज द प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप असा न्यूक्लियस आहे, त्याला आपण काय म्हणू, युकॅरियोटिक सेल. त्याच्यानंतर त्याची जी अदर कंपोनंट्स आहेत ते पण काय झालेले, प्रॉपरली डेव्हलप झालेले आहेत. अशाच सेल्सला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक. मग आता प्रोकॅरियोटिक सेल आर ओनली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. प्रोकॅरियोट्स आर द ओनली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ते कसे असतात, युनिसेल्युलर, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा प्रॉपरली डेव्हलप नाही आहे. अशी सेल असणारे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, तर फक्त युनिसेल्युलर. ओके. बाकी मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर, काही युनिसेल्युलर हे युकॅरियोट्स सुद्धा आहेत. ओके. आणि मल्टीसेल्युलर तर आहेतच युकॅरियोट्स, काय प्रश्नच नाही. तर मग बघा आता प्रोकॅरियोट्सचं हे कसे आहे, स्ट्रक्चर कसं आहे, तर बघ प्रोकॅरियोट्स मध्ये सिम्पली एक सेल मेम्ब्रेन असते. मी 3 गोष्टी कॉमन सांगितल्या होत्या सगळ्यांमध्ये, युनिसेल्युलर असू दे, प्लांट सेल असू दे, अॅनिमल सेल असू दे, 3 गोष्टी कॉमन राहणार नेहमी. एक म्हणजे की सेल मेम्ब्रेन आहे का, सेल मेम्ब्रेन, यस आहे. त्याच्यानंतर आहे का सायटोप्लाझम, यस आहे. त्यानंतर हे थ्रेड लाईक जे आहे दॅट इज द जेनेटिक मटेरियल. हे थ्रेड लाईक जे दिसतंय ना तुम्हाला याच्यामध्ये, दॅट इज द जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये आहे का, यस याच्यामध्ये तर आहेच, हो ना. मग बाकीचे कंपोनेंट दिसतात का तुम्हाला इथे, नाही. ओके.